हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय दुसरा, सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय दुसरा, श्लोक क्रमांक 39. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धियोगे तु इमां शृणु. बुद्ध्या युक्तः यया पार्थ कर्मबंधनं प्रहास्यसि. आतापर्यंत तुला सांख्ययोगाचे ज्ञान दिले. आता तू योग ज्ञान ऐक. या ज्ञानामुळे पार्था तू कर्मबंधनातून मुक्त होशील. कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. स्वधर्माने प्राप्त कर्म करायचं आहे, परंतु त्याचबरोबर त्या कर्माच्या बंधनात अडकायचं नाही. याचा अर्थ कर्म बंधन निर्माण करतं. आपल्याला एखादे कर्म केल्यावर असं वाटलं की चला झालं, सुटलो एकदाचा, काम पूर्ण झालं, कर्म झालं हे तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वाटतं. वास्तविक जेथे तुम्हाला कर्म पूर्ण केल्यासारखं वाटतं तेथेच खरा त्या कर्माला प्रारंभ होत असतो. कर्मबंधनाला सुरुवात होत असते. समजा आपण एक झाड लावले, त्याला खत पाणी घालून ते जगवले. आता या आपल्या एका कृतीने असंख्य कर्म घडायला सुरुवात होते. ते झाड फळे फुले देऊ लागते. अनेक जण ती फळे फुले नेतात, वापरतात. यामधून अनेक कर्मे घडतात. काही जण त्या झाडावर चढतात, त्यातून अनेक कर्मे घडतात. त्या झाडावर पक्षी आसऱ्याला येतात, यातून अनेक कर्मे घडतात. ही यादी खूप मोठी होऊ शकते. आपला मृत्यू झाला तरी आपण झाड लावण्याच्या कर्माने सुरू झालेली अनेक कर्मे घडतच राहतात. कर्माला पर्याय नाही, ते करावेच लागते. कर्म करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कर्म दोषी नसते. कोणतेही कर्म चांगले किंवा वाईट नसते, परंतु ते कर्म करणारा मात्र चांगला किंवा वाईट असू शकतो. तो दोषी होऊ शकतो. घरात चोर शिरला आणि आपण त्या चोराला प्रतिकार करताना आपल्या हातून तो मारला गेला तर तो खून होत नाही. याच्या उलट समजा त्या चोराने प्रतिकार करणाऱ्याला ठार मारले तर तो खून होतो. लढाईत शत्रूला ठार मारणे हे पाप नाही, परंतु स्वतःचे रिपू शमवण्यासाठी एखाद्याला ठार मारणे हे पाप आहे. तेव्हा कृत्य चांगलं किंवा वाईट नसतं, त्याचा कर्ता चांगला किंवा वाईट असतो. चोरी लुटालूट करायची संधी नव्हती म्हणून चोरी लुटालूट न करणारे सगळेच असतात. दुबळेपणामुळे नीतीने वागणारे अनेक जण असतात. वाईट वागण्याची त्यांच्यात कुवत नसते, परंतु अशी संधी असताना मोह आवरून संयम आणि विवेकाने ते न करणारा सत्याचरणी असतो. यास्तव संचित भोग उपभोगताना करावे लागणारे कर्म पुन्हा भोग निर्माण करणार नाही असे असावे. सांख्ययोगात जाणणं हे फार फार महत्त्वाचं मोलाचं आहे. हे जाणलं तर योग येथेच समजला, मुक्ती तेथेच आहे. परंतु हे ज्याला समजत नाही, आकलन होत नाही, त्यांच्यासाठी पुढील योग सांगावा लागतो. अर्जुनाला देह आणि आत्मा यांचं ज्ञान देऊनही तो अजून योग जाणत नाही. याचा अर्थ सांख्ययोग त्याला योग ज्ञानासाठी कमी होत आहे. एखाद्याला जखम झाली, तो वेदनेने दुःख होऊन विव्हळू लागला आणि आपण जर त्याला सांगितलं की दुःख म्हणजे काय ते जाण, म्हणजे तुला दुःख होणार नाही, तर तो म्हणतो, अरे दुःख जाणवतंय म्हणून तर मी विव्हळतोय, आता आणखी काय जाणू, यापेक्षा मलमपट्टी कर. खरोखरच त्याने दुःख म्हणजे काय ते जाणलेलं नसतं. त्याला अन्य मलमपट्टी करणेच प्राप्त असते. सांख्ययोग ज्ञानयोग महाकठीण आहे. सखोल ध्यानानेच तो जाणावा लागतो. परंतु एकदा का तो आत्मसात झाला तर जाणणे तेथे जाणून संपते. मग आणखी काही ज्ञान शिल्लक असत नाही. परंतु अर्जुन सांख्ययोगाला प्रतिसाद देत नाही. यास्तव भगवंत श्री त्याला पुढील योग सांगत आहेत. हरिओम.